आपल्यासोबत जनमंच या संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप आहेत. राजीवजी, जनमंचने सिंचन घोटाळ्याच्या वेळेला फक्त त्याच्या संदर्भात पाठपुरावाच केला नव्हता तर न्यायालयीन लढाई दिलेला होता. आता जे सिंचन घोटाळ्यामध्ये ज्यांच्यावर आरोप झाले होते ते अजित पवार असं म्हणतायत की आर पाटील तत्कालीन गृहमंत्री जे आहेत त्यांनी माझी ओपन इन्क्वायरी लावली होती आणि मला अंधारात ठेवलं होतं, केसाने गळा कापलं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. रजतजी, सर्वप्रथम मी हे क्लिअर करू इच्छितो की जनमंच ही एक प्युअरली सामाजिक संघटना आहे आणि मी सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आम्ही कुठल्याही राजकारणात जुळलेलो नाही किंवा कुठल्याही राजकारणी पक्षाशी आम्ही जुळलेलो नाही. जेव्हा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत होत्या त्यावेळेस जनमंचनी ह्या आत्महत्या का होतात आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या ह्या आत्महत्या कशा थांबवता येतील यासाठी एक आम्ही काम सुरू केलं, त्याची माहिती काढणं सुरू केलं. त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की विदर्भामध्ये सिंचनाच्या सुविधा नाहीत, त्याच्यामुळे सिंचनाच्या अभावी शेतकरी शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि त्यांना आत्महत्या करणं भाग पडतं आहे. मग आता सिंचनाच्या सुविधा का नाही याच्या खोलात गेल्यानंतर असं आढळून आलं की सिंचनाच्या प्रोजेक्टवरती भरपूर पैसा येतो आहे, भरपूर पैसा येतो, म्हणून पैसा कुठे जातो आणि ते प्रोजेक्ट पूर्णत्वास का जात नाही हे काहीच कळत नव्हतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे विदर्भातला गोसी खुर्द प्रकल्प म्हणून तुम्हाला त्याच्याकडे बघता येईल. म्हणून मग जेव्हा आम्ही हा पुरावा करत होतो त्यावेळेस वृत्तपत्रांमधनं, तुमच्या न्यूज चॅनल किंवा इतरही न्यूज चॅनलवरनं ही सगळी माहिती प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि प्रत्येक सिंचनाच्या प्रकल्पाची ती माहिती येत गेली की ह्या प्रकल्पावर इतक्या कोटींचा खर्च झाला, आतापर्यंत याची एस्टिमेटेड कॉस्ट इतकी होती, पण हा प्रोजेक्ट अजूनही अपूर्ण आहे. मग ह्या सगळ्या यांचा आम्ही हा जो पुरावा आहे आणि अजूनही तथ्य जे आहे त्या सगळ्यांच्यामध्ये आम्ही ही माहिती गोळा केली आणि शेवटी आम्ही न्यायालयीन लढाई चालू केली आणि त्याच्यामध्ये आम्ही चौकशीची मागणी केली. आता याच वेळेस जनमंचनी जेव्हा ही पिटिशन टाकली त्याच वेळेस मुंबई हायकोर्टात पण इतरही संघटनांच्या पिटिशन दाखल झाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून एक फाईल गृहविभागाकडे गेली आणि त्याच्यामध्ये ओपन इन्क्वायरीची मागणी करण्यात आली होती आणि त्यावर तत्कालीन गृहमंत्री जे होते आर पाटील साहेब त्यांनी ती ओपन इन्क्वायरीला मान्यता दिली असं कालच आपल्याला कळलं. आता ही जी मान्यता दिली, ही मान्यता दिल्यानंतर आज आता त्यामध्ये असं बोललं जातं किंवा असं हा जो वादाचा विषय निर्माण झाला की माझा गळा केसांनी कापण्यात आला आणि मला माहिती नव्हतं. ह्या वादात न पडता आम्हाला असं वाटतं की आर पाटलांची छबी एक प्रामाणिक गृहमंत्री म्हणून होती. कदाचित त्यांना त्या फाईलमध्ये तथ्य आढळलं असेल म्हणून त्यांनी ती सही केली होती की त्यांना कोणाचा गळा कापायचा होता. ह्या विषयावरती मी किंवा आमच्या संघटनेने काही भाष्य करणं हे योग्य नाही, परंतु कारण आज आबा हयात नाहीत, त्यावर खरं काय खोटं काय, त्यांना काय अपेक्षित होतं आणि त्यांनी काय केलं हे सांगायला ते स्वतः हजर नसल्यामुळे या वादात मी पडू इच्छित नाही. परंतु एक असं वाटतं मला की निश्चितच त्यांना या प्रकरणात काही आढळलं असावं आणि त्यांनी ती सही केली असावी. आजही जनमंचची याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. लवकरच ती कोर्टासमोर येण्याची शक्यता आहे. आम्ही कोर्टासमोर सगळ्या फॅक्ट्स मांडलेल्या आहेत आणि यातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही राजकारणाशी जोडून या विषयाकडे पाहू नये. हा टोटली शेतकऱ्यांच्या हितासाठीचा विषय जनमंचने हाती घेतलेला आहे. साधारणपणे आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात असे काही आरोप झाले आणि त्याची इन्क्वायरीची मागणी आली तर साधारणपणे आजच्या राजकीय काळामध्ये ती फाईल दाबून ठेवली जाते किंवा त्याच्यावर स्वाक्षरी करणं टाळलं जातं. जर तत्कालीन गृहमंत्री म्हणून आर पाटील यांनी तेव्हा ओपन इन्क्वायरीला मंजुरी दिली होती तर ऑन मेरिट त्यांना काहीतरी तथ्य त्याच्यामध्ये दिसत असावेत म्हणून त्यांनी पक्षीय हित संबंध जे आहे ते बाजूला ठेवून ओपन इन्क्वायरीचे आदेश दिले होते, असा एक अर्थ होतो का त्याचा? आणि आता याच्यामध्ये आबा स्वतः हयात नाहीत या गोष्टीचा खुलासा करायला की त्यांनी हे असं का केलं. परंतु मी बोलताना पहिलेच तुम्हाला सांगितलं की या विषयावरती बरेचसे पुरावे उपलब्ध होते आणि हे सगळे पुरावे आपण कोर्टासमोर सुद्धा मांडलेले आहेत. कदाचित हे सगळे पुरावे बघूनच
त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं आपल्याला विचार करायला हरकत नाही. परंतु एक्झॅक्टली काय होतं, कारण शेवटी हा विषय राजकारणाशी संबंधित आहे आणि राजकारणामध्ये केव्हाही काही घडू शकतं आणि त्याच्यावर माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या सामाजिक संघटनेनं प्रतिक्रिया देणं हे योग्य होणार नाही. परंतु म्हणूनच मला असं वाटतं की आता ह्या विषयावरती, म्हणजे पर्टिक्युलरली ह्या विषयावरती जास्त बोलणं योग्य होणार नाही. जनमंचने अनेक मुद्दे सामाजिक हिताचे उचललेले आहे, मात्र या सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यासंदर्भात न्यायालयीन लढा लढतानाही खूप अडचणी आल्या आहेत. आजचा काय अनुभव, सध्या काय स्थिती आहे? नाही, आता न्यायालयाच्या समोर आमची जी पिटिशन आहे ती पेंडिंग आहे आणि आम्ही आमच्यातर्फे पूर्ण पुरावे न्यायालयापुढे जेव्हा वेळोवेळी आमच्याकडे उपलब्ध होतात विविध पुरावे ते आम्ही न्यायालयासमोर सादर करतो आहोत. आता येणाऱ्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये ती पिटिशन न्यायालयासमोर येईल. काही तांत्रिक अडचणी असतात न्यायालयापुढे, पण बेंच म्हणजे कोणाला वेळ नसतो किंवा बऱ्याचशा पिटिशन्स पेंडिंग आहेत, त्यामुळे ही पिटिशन कदाचित लागायला वेळ होत असेल. परंतु आम्हाला निश्चित खात्री आहे की एवढ्यातच ही पिटिशन न्यायालयापुढे लागेल आणि त्यावर निर्णय होईल, योग्य निर्णय होईल, शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय होईल. जनमंच अखेरपर्यंत मुद्दा सोडणार नाही. जनमंचनी आजपर्यंतचा जर रेकॉर्ड पाहिला तर जनमंचनी घेतलेले मुद्दे साधारणपणे हातातनं कधीच सोडलेले नाहीत आणि हा तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार व्यापक हिताचा मुद्दा आहे आणि ह्याच्यावर एवढा अभ्यास करणे आणि एवढे सगळे पुरावे गोळा करण्यात आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागली, कष्ट घ्यावे लागले. त्यामुळे जनमंच हे मधातूनच सोडून देण्याचा प्रश्न नाही उद्भवत ही, आणि ऑलरेडी कोर्टापुढे असलेल्या गोष्टीतून आम्ही आता माघार घेऊ शकत नाही. ती गोष्ट पुढे पुष्कळ सरकलेली आहे. आता कोर्टच काय ठरवेल ते ठरवू शकतं, त्याच्यात आता आम्ही ठरवू शकणार नाही. तर तत्कालीन गृहमंत्री म्हणून आर पाटील यांनी ओपन इन्क्वायरी, खुल्या चौकशीची परवानगी का दिली होती याचं उत्तर नक्कीच आर पाटील हेच स्वतः देऊ शकत होते. सध्या ते हयातीत नाही. मात्र जेव्हा विविध संघटनांनी, ज्याच्यामध्ये जनमंच ही एक संघटना होती, त्यांनी जेव्हा खुल्या चौकशीची मागणी केली होती तेव्हा अत्यंत भक्कम पुरावे जे आहेत त्या ठिकाणी मांडण्यात आलेले होते आणि जर तत्कालीन गृहमंत्र्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्या पुराव्यांना आधार घेऊनच त्यांनी निर्णय घेतला असावा असं मत जनमंच सध्या व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.